तरुणीशी बोलण्याच्या वादातून काकाचा खून, एकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. तरुणीशी बोलण्याच्या वादातून एका तरुणाने तरुणीच्या काकाचा खून केल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यातील हनुमंतपाडा येथे घडली असून या प्रकरणी हत्या करणाऱ्या एका तरुणाला पिंपळनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हनुमंतपाडा पोस्ट राईनपाडा येथे राहणाऱ्या दत्ते सोमा गवळी वय 35 याचा खून किसन गुलाब साबळे वय 22 याने केला. संशयित आरोपी किसन गुलाब साबळे हा मयत दत्तू गवळी यांच्या पुतणीसोबत तिच्या किराणा दुकानावर बोलत होता. त्याला दत्तू गवळीने हटकले, तू इथून निघून जा असे सांगून दत्तू गवळी किराणा दुकानावरून त्याच्या घरी गेला. अवघ्या 15 मिनिटांनंतर दत्तू गवळी पुन्हा किराणा दुकानावर आला असता किसन साळवे तेथेच उभा होता. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातून दत्तू गवळी आणि किसन साबळे यांच्यामध्ये झटापटी झाली. या झटापटीत दत्तू गवळी खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट बेधडक मी मराठी न्यूज. सुमित गिरासे, पिंपळनेर.